मॅडम, तुम्हाला कार्यकारी अभियंत्यांसोबत बसून या सगळ्या गोष्टी करून घ्यावं लागतात. हे त्यांचे नोटिफिकेशन किंवा तुम्ही हे त्याच्यामध्ये एक शिक्षणामध्ये चियार निघाले तेव्हा तो क्लिअर आहे. तो जीआर तुम्ही रेफर करू शकता. त्या जीआर मध्ये मायनॉरिटी सर्टिफिकेट्स आणि इरिगेशन सिंचन आणि प्रकारे जे काही याचे प्रकल्प असतील त्यांच्या सगळ्यांमध्ये त्याच्यामध्ये काही करायचे आहे त्याचे दिलेले आहे. आणि सोबत सुद्धा माहिती देण्यात आली. तो रेफर लिस्ट हे फॉर्मेट तुम्हाला ते शासनाने आपल्याला खूप सोपं करून दिलेलं आहे. नोटिफिकेशन इश्यू करायचं आहे तर ते नोटिफिकेशन काढायचं कसं आणि मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये याचे फॉर्मॅट्स याची मसुदा देण्यात आले. तो यांचा हा जे टेबल आहे वरचं दाखवून नोटिफिकेशन 1 जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रकल्पाचं नाव, तालुका, जिल्हा, लाभक क्षेत्र, लागवडीला लाभक क्षेत्र, लागू करण्याची कलम, कोणते कोणते कलम लागू करायचे आहेत ते, त्याच्यानंतर नियत दिनांक हे आपल्याला त्या ठिकाणी जसं लघु विकासस्तरीय पाणीपुरवठा संस्था आपण गठीत करत असताना हा एक नोटिफिकेशनचा टेबल तयार केला होता. तसं आपल्याला तो नोटिफिकेशनचा टेबल विकासस्तरीय पाणीपुरवठा संस्थेसाठी सुद्धा तयार केला. नेक्स्ट विकल्पाचे नाव, क्षेत्र जे सगळ्यात मध्ये चौथी अधिसूचना एक जाहीर करणे, लाभक क्षेत्र स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मध्ये 2005च्या कायद्यानुसार लाभक क्षेत्राची निश्चिती कारवाई कोण करेल, कार्यकारी अभियंते काय करायचं आहे, तर कलम 5 नुसार लाभक क्षेत्र जाहीर करायचं आहे आणि नमूद करायचं आहे की यापुढे जेव्हा आपण नोटिफिकेशन इश्यू करतो त्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला नमूद करायचं आहे की यापुढे व्यक्तिगतरित्या कोणत्याही व्यक्तीला सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नाही. घनमापन तत्वावरती फक्त पाणी वापर संस्थेला पाणी पुरवठा करण्यात येईल. आणि हा जो नमुना दिलेला आहे, हा जे टेबल दिलेला आहे, हा टेबल आणि त्याच्या खाली मग तर नोटिफिकेशन इश्यू करण्याची आपली जी पद्धत आहे विभागाची, त्या विभागाची पद्धत तुमच्या नोटिफिकेशनच्या रिलेटेड ज्या धारिका बनलेल्या असतात त्या धारिकामध्ये दिलेली आहे. सेम त्याला या ठिकाणी करायचे. नेक्स्ट हे बघा, या ठिकाणी कोणते कोणते कलमांचा त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख करायचा आहे त्या कलमांच्या या ठिकाणी हे दिलेलं आहे. म्हणजे कन्फ्युजन हे होतं की याच्यात काय लिहू आता, कलम नंबर काय लिहायचा. या ठिकाणी तुमच्या माहिती स्टोर म्हणून नोटिफिकेशन मध्ये कोणते कलमांचा वापर करायचा किंवा लिहायचा आहे त्या पर्टिक्युलर सगळ्या कलमांचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला करण्यात येतो. आलं लक्षात. अधिसूचना 1, अधिसूचना 2 आणि अधिसूचना 3 म्हणजे लाभक क्षेत्राची निश्चिती. अधिसूचना 2 दाखवा. नेक्स्ट इंग्रजी आणि मराठी असे सगळे त्याचे अधिसूचना 2 हे एवढे काबर दिसले माहिती आहे तुम्हाला. जसं तुम्हाला मी सांगितलं ना की मायनर प्रोजेक्ट
मीडियम प्रोजेक्ट्स, मेजर प्रोजेक्ट्स, त्याच्यानंतर जे आपल्या डिपार्टमेंटच्या बाहेर डिपार्टमेंट प्रोजेक्ट्स आहेत, कोकू बंधारा झाला किंवा सातवण तलाव झाले, यांच्यासाठी सुद्धा पाणी वापर संस्था, उपसा सिंचन याच्यासाठी सुद्धा पाणी वापर संस्था, हे सगळे जे फॉर्मॅट्स होते हे ते त्याचे फॉर्मॅट्स त्याच्या वरती टायटल वरती दिलेले आहे सगळ्यांचे, म्हणून ते सगळे ते दोन दोन फॉर्मॅट सगळ्यांचे आहेत, इंग्रजीमधलं मराठीतलं. आता कालवा अधिकाऱ्याची नियुक्ती जी आहे ती अधिसूचना 2 अंतर्गत केली जाते. ठीक आहे, अधिसूचना 2 जारी करतात. पुन्हा कालवा अधिकारी जो आहे तो याच्यामध्ये आपले कार्यक्रम नेमका असणार आहे आणि ते पदसिद्ध संचालक, वादविवाद निराकरण अधिकारी, निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, कंत्राट व्यवस्थापन करण्याचे अधिकारी, लेखापाल, लेखा परीक्षक व इतर सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कालवा अधिकारी यांची नियुक्ती करेल. म्हणजे इथे डिस्प्यूट रिझॉल्युशन ऑफिसर सुद्धा आपल्याला नोटिफिकेशन 2 मध्ये घोषित करायचा असतो. ठीक आहे, आणि त्याचा जो आहे खाली त्या ग्रीन याच्यामध्ये डिटेल लिहिलेले आहे. तशा प्रकारे नोटिफिकेशन 2 तयार करायचं. ठीक आहे, ही वितरिकास्तरीय पाठलाग संस्थेसाठी सुद्धा प्रोसेस आपल्याला अडॉप्ट करायची. नेक्स्ट नोटिफिकेशन 3 सांगा. तर नोटिफिकेशन 3 मध्ये काय करायचं की जे निर्वाचन करण्यासाठी जे लोक मत देण्याकरता अधिकृत करण्यात येतात त्यांची अद्ययावत यादी जी आहे ते नोटिफिकेशन 3 अंतर्गत येते. तर हे आपल्याला घोषित करायचे असते. घोषित करण्यासाठी या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलची आपल्याला त्यांची माहिती भरायची. ठीक आहे, तर नोटिफिकेशन 1 कार्यक्षेत्राचे शेती, नोटिफिकेशन 2 कालवा अधिकाऱ्याची नियुक्ती, DROची नियुक्ती, सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या सगळ्या व्यक्तींची नियुक्ती, नोटिफिकेशन 3 अद्ययावत मतदारांची यादी. तसे 3 नोटिफिकेशन जे आहे ते संस्थेचे आपल्याला काढायचे. इथपर्यंत कळलं. हे झाल्यानंतर जेव्हा निर्वाचन बिनविरोध जर झालं तर पुढची बिनविरोध हे तयार करायचं व्यवस्थापन समिती म्हणजे विकासस्तरीय पणवाची समिती आहे ते कार्यशील होते. आता नेक्स्ट नव